अहो लोकशाही आहे आपल्याकडं असं जर सगळे पक्ष गिळंकृत केले आणि विरोधकच नाही उरले तर मग लोकशाही जिवंत राहील ती कशी? देशाच्या संविधानालाच हा धोका किंवा हे आव्हान नाही काय? संविधान बदलता आलं नाही म्हणून तो अशा पद्धतीनं वाकवण्याचा प्रयत्न केला जात नाही ना. मित्रहो नमस्कार. भारतीय जनता पक्षाने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली, शरद पवार यांची राष्ट्रवादी ही फोडली. त्यासाठी जेवढं काही अनैतिक राजकारण करता येईल तेवढं सगळं केलं. आता कोणी केलं हे तुम्हाला माहिती आहे. कोण आहे हा अनाजी पंत? राजकारणाचा पुरता सत्यानाश करण्यात आलेला हो आणि आता हे नुकसान भरून येईल असं अजिबात वाटत नाही. पण यालाच राजकारण म्हणतात असा समज नव्या पिढीचा होऊन बसू शकतो. अहो कोणाच्या तरी अघोरी कारस्थानामुळं पवित्र राजकारणाचा बळी गेलेला आहे. गेलेला कसला हो? जाणीवपूर्वक हा बळी देण्यात आलेला आहे अघोरी सत्तेच्या हव्यासापोटी. पण हे अजूनही थांबलेलं नाही आहे. बघा आता 2 प्रमुख पक्ष फोडले, निवडणूक जिंकली. आता विधानसभेची निवडणूक संपलेली आहे. मग आता राहिला आहे तो काँग्रेस पक्ष. त्याचे नेते पळवले पण पक्ष फोडणं शक्य नाही आहे. अहो तोही आधी फोडला असता हो, पण पक्ष राष्ट्रीय आहे त्यामुळे ते जपलं नसावं कदाचित. आता मात्र हा पक्षही महाराष्ट्रात ठेवायचा नाही असं काहीतरी कारस्थान सुरू असल्याचे संकेत मिळायला लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी बाकावरील महाविकास आघाडीला 50 जागाही जिंकताना चांगलीच दमछाक झालेली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात काँग्रेसचा मोठा गेम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्याच नेत्यानं याबाबत संकेत दिलेले आहेत. त्यानंतर बघा आता भाजपाकडूनही हादरा बसणार असल्याचं म्हटलं जात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं तर विरोधी बाकावरील शिवसेना ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला फक्त 10 जागांवर विजय मिळाला. राज्यात पुरेशा संख्याबळाच्या अभावी आता विरोधी पक्षनेताही नसणार आहे. सत्ताधारी आमदाराकडून महाविकास आघाडीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा देखील आता करण्यात येत आहे. त्यानंतर भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी काय सांगितलंय बघा. राज्यात 55 ते 60% असणारा काँग्रेस पक्ष हा 10%वर आलेला आहे. महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीला अग्रेसर करण्याकरिता काँग्रेसच्या आमदारांनी भाजपामध्ये विलीन व्हावं. जनतेपासून काँग्रेसची नाळ तुटलेली आहे. बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे तर पडले आणि नाना पटोले हे अतिशय कमी मताने जिंकलेले आहेत. म्हणजे निसटता पद्धतीनं ही सगळी काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे असं हे देशमुख म्हणत आहेत. महाराष्ट्रात बघा गोवा पॅटर्न राबवण्याचा हा डाव असल्याचं देखील बोललं जाऊ लागलेलं आहे. आशिष देशमुख काय म्हणाले बघा. आता काँग्रेस आमदारांनी भाजपामध्ये यावं. सध्या तरी काँग्रेसमध्ये काही आमदार भाजपात विलीन होण्यासाठी सकारात्मक आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याला विकासाच्या कामामुळे अग्रेसर ठेवण्यासाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करणार आहे असं ते म्हणतात. म्हणजे आशिष देशमुख भाजपचे आमदार. काँग्रेसचे आमदार भाजपात विलीन झाल्यास हा गोवा पॅटर्न ठरणार आहे. मित्रांनो गोवा राज्यात बघा विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांच्यासह 8 आमदारांनी थेट भाजपात प्रवेश केला होता. अगदी तसंच काहीतरी इथं घडावं महाराष्ट्रामध्ये. अर्थातच ही भाजपाची इच्छा दिसते आणि बघा ती पूर्ण करण्यासाठी भाजपा काहीही करू शकतो. नैतिक अनैतिक या गोष्टीशी त्यांना काहीही देणं घेणं नाही आणि म्हणूनच काँग्रेसचा गेम होण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. अहो लोकशाही आहे आपल्याकडं असं जर सगळे पक्ष गिळंकृत केले आणि विरोधकच नाही उरले तर मग लोकशाही जिवंत राहील ती कशी? देशाच्या संविधानालाच हा धोका किंवा हे आव्हान नाही काय?
संविधान बदलता आलं नाही म्हणून तो अशा पद्धतीनं वाकवण्याचा प्रयत्न केला जात नाही ना. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. अगदी हे सगळं संतापजनक आणि निंदा करण्यासारखं, तिरस्कार वाटण्यासारख्या या सगळ्या राजकारणातल्या हालचाली चाललेल्या आहेत. त्यामुळं तुमच्या मनाला, तुमच्या अंतर्मनाला जे काही वाटतं ते स्पष्टपणे नमूद करा. आपण आपली मतं ही मांडलीच पाहिजेत. कोणावर किती फरक पडेल याचा विचार करण्याची गरज नाही. पण तुमची मतं लोक आवर्जून पाहत असतात आणि त्याला प्रतिसाद देखील देत असतात. अर्थात आपण आपल्या चॅनलवर नेहमीच अशा प्रकारचे कमेंट करीत असता, त्याबद्दल आपले शतशः आभार. त्याचबरोबर मित्रांनो, जे कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असतील किंवा जुनेच आहेत पण अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.